कुठे निघाली घालून साय लाल गुलाबी पागल करते तुझे मोरणी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काळ किती मी क्यूट किती गोड किती छान अवधेश राव और आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। इस समय हम खड़े हैं हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान में, जहां पे विहंग संस्कृति आर्ट फेस्टिवल का आज तीसरा दिन है। और मैं आपको बता दूं, मीरा भाईंदर की एक नई शान, एक नई पहचान बन चुकी है आर्ट फेस्टिवल। तभी तो रोजाना हजारों की तादाद में मीरा भाईंदर शहर वासी आते हैं इस आर्ट फेस्टिवल का मनोरंजन लेने के लिए। आप जो मैदान पूरा देख रहे हैं, लोगों से भरा पड़ा है। हर एक जगह अलग अलग सुविधा दी गई है अलग अलग लोगों के लिए। इसी प्रकार आज यहाँ पे मराठी के सुपरस्टार सिंगर यहाँ पे आए थे और उनके गानों पे यहाँ की जनता ने खूब सीटियां, खूब तालियां बजाई और इसका काफी मनोरंजन लिया। और ये सब हो सका है तो केवल और केवल महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक द्वारा। उनकी एक पहल रहती है, उनके कदम रहती है कुछ एक नया करने का। तभी तो उन्होंने आर्ट फेस्टिवल लाया, जो कि मीरा भाईंदर शहर का एक नई पहचान हो गई है। चलिए बात करते हैं। और प्रताप सर ने बहुत अच्छे से अरेंजमेंट किया था। सबसे पहले तो जो क्राउड था, जो पब्लिक थी, बहुत क्रेजी पब्लिक थी, बहुत मज़ा आया। सर, ठाणा और मीरा भाईंदर में क्या आपको फर्क लगा? फ़र्क कुछ नहीं, सब सेम है। एनर्जी उतनी है लोगों में, इतना प्यार है, तो क्या ही डिफ्रेंशिएट करो। सर, एक सबसे बड़ी बात कि यहाँ पे 18% मराठी और 82% नॉन मराठी, फिर भी परफॉर्मेंस नंबर 1 लोगों को लगा। देखिए आजकल आप देख रहे होगे कि मतलब म्यूज़िक में लैंग्वेज कुछ बैरियर नहीं रहे, तो सब लोग सुनते हैं, एंजॉय करते हैं, मज़ा आता है। सर, आप ये मानते हैं कि आजकल आप जिस तरीके के गाने गाते हैं उसकी ज़्यादा फैन फॉलोइंग है, क्योंकि 3 दिन में सबसे बड़ा आज का ही शो रहा? नहीं, वो तो बस पब्लिक का प्यार है। पब्लिक को बस म्युझिक सुनना अच्छा लगता है तो सुनते हैं। मीरा भाईंदरमध्ये परफॉर्मन्स केलेला आहे, कसा वाटलं तुला? खूप खूप मज्जा आली। इकडची पब्लिक माझ्यासाठी अक्षरशः यादगार क्षण होता हा, कारण सर्वजण नाचत होती, ती मला पॉझिटिव्ह एनर्जी येत होती अक्षरशः शो करताना। सो आणि खूप चांगलं आयोजन, चांगलं स्टेज, चांगली सर्व पब्लिक वगैरे, आणि पूर्ण एकदम कसलीच तकलीफ नाही आहे, कसल्याच परेशानी नाही आहे, एकदम एवढं व्यवस्थित अरेंजमेंट आहे इकडं। मीरा भाईंदर शहर हे आगरी कोळ्यांचं गाव आहे, काय सांगशील त्या लोकांना? क्या बात आहे, आगरी कोल्यांचं गाव म्हणजे यस, मी स्वतः आगरी आहे आणि मी येतो इकडे फिरायला वगैरे, तर मला इकडचे प्लेस वगैरे खूप आवडतात, जसं की उत्तन झालं, गोराई झालं, आणि गोराई गावात, मरोरी गावात वगैरे माझे मित्रपरिवारसुद्धा खूप मोठा आहे, त्यांनी आणि मला प्रत्येक गाण्याला इकडं शूट्स वगैरे असले की हेल्प करत असतात। सो आपलं ते एक नातं आहे त्या भावांशी। आज काय मेसेज देणार तुम्ही मीरा भाईंदर शहरवासियांना? बस आपले गाणे ऐकत राहा। नवीन गाणं आलंय नाखवा, ते सुद्धा प्रीत बंद्रे यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही जास्तीत जास्त बघा, आणि तुम्हाला आवडलं तर लाईक आणि खूप जास्त आपल्या पब्लिकला शेअर करा। धन्यवाद। भाईंदरचं नाव घ्या ना, मीरा भाईंदर शहरवासियांना थोडं सरनाईकांचं पण मीरा भाईंदरचं नाव। इकडचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे संस्कृती आर्ट फेस्टिवलला आयोजन केलं होतं, ह्या कार्यक्रमाला तुम्ही आलात, काय सांगाल? प्रताप सरनाईक यांचं
आम्ही मागे ठाणेमध्ये पण शो केला होता, ते सुद्धा अप्रतिम आयोजन होतं. आणि आता मीरा भाईंदर तसंच एकदम अफलातून, एकदम मजा एन्जॉय केलं खूप. आणि पुन्हा नक्कीच मीरा भाईंदरला मी येईन. संजू, तुम्ही ह्याचा आभार मानायला पाहिजे. ह्याचं कारण असं की माझी सून होती आणि मला एक दिवस सांगितलं की पप्पा, हे ती पारशी आहे, ही गुलाबी साडी काय गाणं आहे? मला काय, मलाही माहिती आहे, मला कुठे आहे त्याला वेळ पण नसतो तेवढी गाणी वगैरे. म्हणजे आपला समर ह्या गाण्यावर खूप नाचतो. मग मी माहिती काढली की गुलाबी साडी का आहे क्या चीज. आणि त्यानंतर मला माझ्या मुलाला विनंती सांगितली की बाबा, संजू राठोड नावाचा एक खूप चांगला कलाकार आहे आणि तो अतिशय सुंदर गाणी लिहितो, गातो आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो परफॉर्म करतो. आणि ताबडतोब आमच्या समोर सरनाईक साहेबांच्या विनंतीवरून आपल्याला आमंत्रित केलं आणि एकदा नव्हे तर दोनदा ठाण्यामध्येही फेस्टिवलमध्ये आपल्याला आमंत्रित केलं आणि मीरा भाईंदरमध्ये पण. खरं तर मीरा भाईंदरमध्ये मराठी श्रोते फार कमी आहे, कारण मीरा भाईंदरच्या एकूण लोकसंख्येच्या 18% महाराष्ट्रीयन आणि 82% हिंदी भाषिक आहे. तरी सुद्धा एवढी गर्दी फक्त संजय राठोड तुझ्या या ठिकाणी आलेली आहे. त्याबद्दल या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे, माझ्या मराठवाडा प्रेक्षकांचं आणि संजू राठोडवर प्रेम करणाऱ्यांचं. आणि तुम्हाला संजूबद्दलचं सांगतो की ठाण्याचा आर्ट फेस्टिवल आहे, तो होण्यापूर्वी त्याचा थोडासा अपघात झाला होता. आता कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला आणि अपघाताचा काही मला माहिती नाही. मुलीने काय जादू केली की काय उलट सुलट केलं तेही मला माहिती नाही. परंतु त्यानं सांगितलं की अरे आता अपघात झालाय, माझा पाय फ्रॅक्चर झालाय, तर मी नाचू शकणार नाही, गाऊ शकणार नाही. म्हणून नाचू शकणार नाही हे खरंय, गाऊ शकशील हे तेवढंच खरंय. आणि नाचायची जी जबाबदारी तो आमच्या प्रेक्षकांवर सोड. त्यामुळे त्याने ती माझी विनंती मान्य केली आणि ठाणे आणि मीरा भाईंदर ह्या दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम त्यांनी घेतले. त्याबद्दल त्याचं संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. एक सर्वसामान्य मराठी पोरगा, बंजारा समाजातला पोरगा आज इथपर्यंत पोहोचला. जय सेवालाल, जय सेवालाल, इथपर्यंत पोहोचला. त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक. ह्या मंचावर संजू, मी आजपर्यंत ह्या मीरा भाईंदर शहरातल्या आणि ठाण्यातल्या जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर 3दा विधानसभेवर पाठवलं होतं आणि 4थ्यांदा पाठवण्याचा विचारच केला होता की एक विश्वविक्रम आपण करूया आणि आपल्या मतदारसंघातला आपला आमदार 1,08,000पेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे. आणि ह्या जनतेने मला विधानसभेवर 1,08,000च्या मताधिक्याने पाठवलं. म्हणून मी आज या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून आहे. सकाळी धाराशिवला ध्वजारोहण केलं, गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा धाराशिवच्या नागरिकांना दिलं. मला असं वाटलं होतं की आता धाराशिव म्हणजे एवढं लांब आई तुळजाभवानीचा जिल्हा आणि मला प्रामुख्याने अभिमान वाटतो की माझ्या कुलदेवतेच्या चरणी आज मी मनापासून नतमस्तक होतो की तिचा ज्या तुळजापूर परिसरामध्ये अखिल पूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे आई तुळजाभवानी, त्या परिसराचा विकास करण्याची आणि तिची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावापासून आभार व्यक्त करतो.